मेथीच्या अनेक पदार्थांमधला हा एक पौष्टिक आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ मेथी मुठिया. पदार्थ एकदम पौष्टिक आणि अनेक प्रकारे खाल्ला जाणारा. साधारणपणे या मुठियांमध्ये सोडा घालतात, पण आज आपण सोड्याशिवाय खास मल्टीग्रेन आटा घालून हे एकदम हेल्दी बनवणार आहोत बरं का. रेसिपीला सुरुवात करूयात. मोहरी, तीळ, कढीपत्त्याची छान चुरचुरीत फोडणी करायची. मी आता हिंग घातला नाहीये, पण हिंग पण याच्यामध्ये छान लागतो. आणि या मुठीने वळलेल्या आणि वाफवलेल्या मुठिया घालायच्या फोडणीत. मस्त कुरकुरीत परतायच्या आणि चटणी बरोबर सर्व करायच्या. आधी असे हेल्दी मुठिये कसे बनवायचे ते तर बघूयात. प्रथम मुठियांसाठी वाटण करून घेऊया. 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तर वाटण आपलं तयार आहे. इथे घेते 1 कप कणिक, पाऊण कप ज्वारीचं पीठ. कपामध्ये पीठ अगदी हलक्या हाताने भरले आणि हे घेतले अर्धा कप बेसन. 1 कप मेथी, हा दुसरा कप मेथीचा आणि हा मेथीचा तिसरा कप. 1 चमचा मीठ घालायचे आणि 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून भरून घालते साखर. अर्ध लिंबू पिळते ह्यात. मस्त आंबट गोड खूप सुंदर लागतात ह्या मुठिया. आणि हे गेलं मिरची व लसणाचं वाटण. घालते बारीक चिरलेली लाल मिरची. सपाट अर्धा टीस्पून घालते ओवा, 1 टेबलस्पून तीळ घालते. सपाट अर्धा टीस्पून गेली हळद. आणि आता हे मिश्रण कालवून 15-20 मिनिटं झाकून ठेवायचं. म्हणजे मीठ आणि साखरेमुळे मेथीला पाणी सुटतं आणि मग वाटलं तरच थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ भिजवता येतं. आता 15 ते 20 मिनिटं हे झाकून ठेवते. आपण सोडा, बेकिंग पावडर, इनो काहीही घालणार नाही आहोत, पण खुसखुशीतपणासाठी तेल मात्र घालणार आहोत. पाव कप तेल. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि हे कडकडीत तेल घातलं मेथी आणि पिठाच्या मिश्रणात. मिश्रण बऱ्यापैकी ओलसर आहे, थोडंच पाणी वापरावं लागणार आहे. हाताला थोडंसं तेल लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं. इतपत घट्ट आहे पीठ, साधारण पराठ्याची कणिक असते तेवढं. मुठिये वळून घ्यायचे. आता स्टीमर मध्ये पाणी घालून चाळणीवर केळीचं पान ठेवून त्यावर तयार मुठिये ठेवायचे. गंमत म्हणून असा वेगळा आकार पण देऊ शकता बरं का. 15 मिनिटं स्टीमर मध्यम गॅसवर ठेवून वाफवून घेतल्या मुठिया. वाह, काय भन्नाट सुवास दरवळलाय. आता ह्या पिठाचे पण वेगवेगळ्या आकारामध्ये मुठिया वळून घेते. सगळ्या मुठिया अशा मस्त वाफवल्या गेल्यात. मस्त कुरकुरीत परतायच्या आणि चटणी बरोबर सर्व करायच्या. वाह, चटणी बरोबर लागतायत एकदम झकास.